पण त्या विद्यार्थी असतील म्हणजे मराठी पण आज ते सक्षम आणि यशस्वी असे चांगल्या प्रकारचे आज यशस्वी नागरिक म्हणून आणि आपल्या गावचे चांगल्यापैकी आपले विद्यार्थी असे त्यांना सन्मान मिळालेला आहे. त्याच्यानंतर आता त्यांनी बरोबर सांगितलं शिक्षणाबद्दल. शिक्षकांना कुठलाच वाटत नाही की आपल्या विद्यार्थ्यांना मारलं जाईल तर त्याच्या मागे उद्देश हाच असतो की त्या मुलाला किंवा मुलीला हे द्यावं, तिला कुठेही तिला कमी किंवा पुढच्या आयुष्यात किंवा तिला नापास नाही, तिला मार्क कमी पडत नाही हाच त्यावेळेला हेतू असतो. आणि सर्व शिक्षकांनी पण हाच प्रयत्न त्यासाठी केलेला आहे की आपल्या शाळेचं नाव कसं करता येईल यासाठी पण प्रत्येक जण धडपड करत असतो. आणि आजही तुम्ही समोर बसलेले जे आहेत जिथं 1-2 मुलं अशा मुलांची पालक आहात, तर मलाही हे सांगायचं की तुम्ही ज्या वातावरणात तुम्ही त्यावेळेला वावरलेला आहात किंवा तुम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहात, पण आपल्या मुलांना तो अनुभव मिळतो का किंवा काय त्याच्याबद्दल पण थोडा विचार करा. आणि आपण त्यांना ती परिस्थितीमध्ये कुठल्या हल्ली मुलांना मोबाईलचा फार वेळ आहे, तर मला म्हणजे ते सांगायचंय थोडं मुलांचं मोबाईलचं प्रमाण क्षेत्र आहे. मोबाईलशिवाय काही चालत नाही, मान्य आहे, पण अतिशय मुलांना तर थोडंसं म्हणजे तुम्हाला रिक्वेस्ट म्हणते तेवढं तुम्ही करा की मुलांना मोबाईल घेऊन करा की त्यांना ते नॅचरल वातावरण आहे. खेळायच्या बाबतीत मोबाईलवर गेम खेळतात मुलं, पण त्यांना ग्राउंडवर खेळू दे, त्यांना व्यायाम होऊ दे. आणि त्याच्यामुळे काय त्यांना त्यांचं सर्वांगीण विकास त्यांचा त्यामध्ये साधते. आणि मला सुद्धा त्या गावांनी शाळेत मी पण इथंच राहिलो त्या हायस्कूलला, मला बरेचसे विद्यार्थी आज चेहरे नाव माहीत नाही पण चेहरे बरेचसे आठवत आहेत. आणि काही विद्यार्थी आहेत गावातलेच, पण ते आता मुली बाहेर गावी आहेत, चेहरे लक्षात आहेत मला लक्षात येत नाही. तर सगळ्यांनीच म्हणजे प्रेम दिलं आणि मी पण चांगल्या पद्धतीने सक्सेस पण झाले. मी पण आता एक सुपरवायझर म्हणून जिल्हा परिषद मी पण सेवा निवृत्त झाली. सगळ्यांच्या आशीर्वादाने सुरुवात चांगला आहे. थँक्यू.